श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात शमीचं झाड आहे का? असेल तर तुम्ही ते कुठे ठेवलेलं आहे, त्याची पूजा कशी करता, याविषयीची सगळी माहिती तुम्हाला आहे का? आणि एक चूक तुम्ही करू नका. ती कोणती आहे बरं चूक, आपण पाहणार आहोत. त्याआधी व्हिडिओ जर मनापासून आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता ऐकूया शमीच्या झाडाबद्दल सविस्तर माहिती. शमीचं झाड हे देववृक्षामध्ये मोडलं जातं. जेव्हा पांडवांना वनवास भेटला होता, त्याच्यानंतर त्यांना 1 वर्षाचा अज्ञातवास मिळाला होता, तेव्हा त्यांनी आपले दिव्य अस्त्र या शमीच्या वृक्षाखाली लपून ठेवली होती. ते कौरवांना चुकूनही सापडली नाहीत. शमीच्या झाडाने हे वृक्ष अगदी जशास तसे सांभाळून ठेवली आणि जेव्हा त्यांचा वनवास संपला तेव्हा पांडवांना त्यांच्या दिव्य शक्तीसह ते सुखरूप अर्पण केली. शमीच्या वृक्षाला विजयाचे प्रतीकही मानले जाते. जेव्हा प्रभू श्रीराम लंकेला जात होते त्याआधी त्यांनी शमी वृक्षाची पूजा केली होती आणि त्यानंतर त्यांना विजय मिळाला होता, अशी शास्त्रामध्ये धारणा आहे. शमीमध्ये साक्षात दैवी शक्ती आहे असे मानले जाते. घरातील नकारात्मकता दूर करण्याचे काम शमीचं झाड अत्यंत चांगल्या प्रकारे करतं. वातावरणातल्या निगेटिव्ह कंपन्यांना खेचून त्याचं शुद्धीकरण करणं, वातावरणामध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आणणं, या गोष्टी शमीच्या झाडामुळे होतात. त्यामुळे शमीचं झाड अत्यंत शुभ मानलं जातं. शमीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी, शनिदेवाचा आणि महादेवाचा वास असतो असं मानलं जातं. शमीच्या झाडाची पूजा केल्यावरती शनी दोष, म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी दोष असेल, शनीची 7.5 असेल, असं मानलं जातं की ते दूर होतं. त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपाही या झाडामुळे प्राप्त होती. तर कशी करावी याची पूजा? तर दररोज सकाळी स्नान झाल्याच्या नंतर आपण शमीच्या झाडाला 1 तांब्या पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दर शनिवारी जमलेच तर दररोज संध्याकाळी 1 दिवा शमीच्या झाडाखाली लावायचा आहे. यामुळे काय होतं, माता लक्ष्मीच्या कृपा प्राप्त तर होतेच, तर त्याचबरोबर शनिदेवाचीही आपल्या घरावरती कृपादृष्टी राहते असं मानलं जातं. घरामधलं जर वातावरण खराब असेल, घरात मतभेद असतील, तर असं मानलं जातं की शमीच्या झाडाची पूजा केल्याने ते कमी होतात. त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मकता राहते आणि एकोपा राहतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दिवस रात्र कष्ट करूनही, मेहनत करूनही पैसा जर टिकत नसेल तर या पूजेमुळे पैसा टिकतो, घरामध्ये बरकत राहते. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वादही या झाडाची पूजा केल्यामुळे राहते. आता पूजा कशी करावी? तर दररोज स्नान केल्याच्यानंतर पाणी अर्पण करावं. त्याचबरोबर शनिवारी कमीत कमी संध्याकाळी, प्रदोषकाळी किंवा गुरुज मुहूर्तावर दिवे लागण्याच्या वेळेला 1 दिवा शमीच्या झाडाजवळ लावावा. आता हे शमीचं झाड कुठे ठेवावं बरं? तर शमीचं झाड हे पश्चिम दिशेला किंवा दक्षिणेला असावं, कारण दिशा खूप महत्त्वाची असते. योग्य दिशेला जर झाड लावलं तर त्याचं फळही बरोबर मिळतं असं मानलं जातं. त्यामुळे शमीचं झाड आता घरामध्ये कधी आणावं? तर शमीचं झाड हे घरामध्ये तुम्ही शनिवारी घेऊन येऊ शकता. त्याचबरोबर महत्त्वाचा दिवस म्हणजे विजयादशमीच्या दिवशी शमीचं झाड घरामध्ये आणलेलं अत्यंत शुभकारी मानलं जातं. जर तुमच्या घरामध्ये शमीचं झाड नसेल आणि तुमचा विचार चालला असेल की ते घेऊन यायचं आहे, तर एखाद्या शुभ शनिवारी किंवा तुम्ही विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हे झाड घरामध्ये घेऊन येऊ शकता. त्याची यथाशक्ती पूजा करू शकता आणि ते घरामध्ये असलेलं अत्यंत शुभकारी असतं. त्यामुळे त्याचं घरामध्ये कुंडीमध्येही तुम्ही लावू शकता आणि त्याची पानं तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती जर अर्पण केली तर असं मानलं जातं की शनिदोष जो आहे तो अत्यंत कमी होतो. महादेवाची कृपा आपल्या घरावरती राहते. त्यामुळे हा उपाय करायला काहीच हरकत नाही. अत्यंत सोपा, साधा असलेला हा उपाय आहे. शमीचं झाड हे खूप शुभ मानलं जातं. ऋषीमुनी त्याचबरोबर देवताही शमीच्या झाडाला मानतात. त्यामुळे शमीचं झाड हे अत्यंत घरामध्ये असणंही शुभकारी असतं. ते जर योग्य ठिकाणी लावलं तर त्याचे जे शुभ परिणाम असतात ते पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर विजयादशमीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शमीची पानं जर आपण घरामध्ये पूजनास घेतली आणि ते घरामध्ये ठेवली
कोणत्याही शुभ कार्याला जाताना ते पानं जर सोबत नेली तर असं मानलं जातं की ते विजयाचं प्रतीक आहे. त्यामुळे विजय मिळतो, आपल्या कामामध्ये यश मिळतं. नक्की हा उपाय करून बघा.